दाखवण्यात येतो आहे। या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते किंवा त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते, अशा प्रकारचा खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी आणि प्रश्न हा पडतो की नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे असे चित्रपट येतात, त्याच्यामध्ये हे दृश्य दाखवले जातात, मग सेन्सॉर बोर्ड नावाचा पांढरा हत्ती हा कशासाठी पोसला जातो, त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आज महत्त्वाचा भाग या ठिकाणी असा आहे की कन्हैयालाल ज्याच्या बाबतीत राजस्थानमध्ये जी घटना घडली, वास्तविक चित्र दाखवणारा चित्रपट आल्यावर त्याच्यावरती विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून बंदी आणण्याची मागणी केली गेली। पूर्वी पद्मावत चित्रपट असू द्या किंवा अन्य चित्रपट आहेत ज्यामधनं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे चित्रपट आल्यावरती त्याच्याबाबत मात्र काही केलं जात नाही। दा विंची कोड चित्रपट असेल, विश्वरूपम चित्रपट असेल, यावरती मात्र बंदी आणण्यात येते, यांचं प्रक्षेपण थांबवण्यात येतं। त्यामुळं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा हा चित्रपट, शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावणारा हा चित्रपट, खोटा विकृत आणि चुकीचा इतिहास सांगणारा हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रदर्शित झाला नाही पाहिजे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही करतो आहे। अन्यथा सर्व शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, हिंदुत्वादी संघटना रस्त्यावरती उतरण्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत। नमस्कार, जय श्रीराम।